तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वया तारी येल्या दैशालाया धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ भजे व्रजे कमंडनं समास पापकंडनं स्वभात हीतरंजनं सदैव नंदनं सिद्धि जगोचमदनं सुनाद वेणु हासनं अनंग रंग सागरं नमामि कृष्ण सागरं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं दशपत्रश उदिशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति दया पूजी रे आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनो मानवी दिव्य रूपी सजलेली न त्यागी दिव्य लोकासीने नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधु सखा पूर्ण माझा मति मंद ते ज्ञान दारादिना नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरानि संवाचकांत विधाय भक्ति विलोकितो ये समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि दोगं शिरसा गुरुं नमामि दोगं शिरसा गुरुं नमामि दोगं शिरसा गुरुं नमामि दोगं शिरसा गुरुं तुकाराम 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 नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वया तारी येल्या दैशालाया धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या तृतीय दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैराग्य रागरसिक सकल कंठभूषण ज्ञानेश्प्रिय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचे एक काळचे कट्टर विरोधक आणि जगद्गुरु तुकोबरायचा महिमा लक्षात आल्याच्या नंतर कट्टर समर्थक जी ठरले झालेत आणि यावत आयुष्य तुकोबरायचं शिष्यत्व ज्यांनी पत्कारलं स्वीकारलं ते रामेश्वर भट्ट वाघोलीकर निरूपणा करता घेतलेल्या अभंगामध्ये
जगद्गुरु तुकोबराय आणि महाविष्णू हे दुजे कसे नाही, आणि जगद्गुरु तुकोबराय कसे विष्णूप्रमाणेच पुरुषार्थी आणि समर्थ आहे, याचा परिचय तुम्हाला भाविकाला करून देत असताना रामेश्वर भट्ट वाघुलीकर महाराज यांच्या मुखात बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तनाकरता घेतलेला हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. गेली 26 थोडा ट्रबल द्यायला आणि 27वे वर्ष, गेली 26 आणि 27 म्हटलं म्हणजे 12 वर्षाचे तप आहे. आणि हरिपाठात माऊली म्हणतात, तपाचे सामर्थ्य तपिनला अमोप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, स्वरूपाच्या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जे विरातेची तप. आणि हा तपस्वी सोहळा आहे. मागे झालेली 26 आणि 27 वर्ष, 12 वर्षाचे तप असेल तर 2 तप पूर्ण करून तृतीय तपपूर्ती सोहळ्याकडे वाटचाल करणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आहे. इतकी प्रदीर्घ काल संत भगवंत यांची ही सेवा घडण्याकरता थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लागतात. अभिवादनशील असे नित्य वृद्धोपचे विना चत्वारी तस्य वर्धन्ते आयु विद्या यश बल. आपल्या या सोहळ्याचं आयुष्य वाढलेलं आहे. आपल्याला या सोहळ्यामध्ये यश आहे. शारीरिक मानसिक बौद्धिक बल आपलं सुदृढ होतं आणि आयु विद्या आणि ज्ञान ज्ञानदानाचे काम या ठिकाणी घडतं. अशा 4ही गोष्टी वृद्धिंगत झालेल्या आहेत. त्याचं एक कारण गुरुवर्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उदार कृपाळू असे असणारे मठाधिपती गुरुवर्य माधव बाबा फुले यांच्या कृपाशीर्वादाने आणि महामंडलेश्वर द्वाराचार्य रामकृष्णजी महाराज लवितकर बाबा यांच्या प्रेरणेने आणि आपण सर्वांना सुपरिचित गुरुवर्य हरिभक्त पारायण पंढरी महाराज सहाने यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि श्री क्षेत्र पिंपळगाव डुकरा तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक, मनोजवम मारुतोतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये असे पवन सुत हनुमंतरायांचं परम पावने मंदिर इथे प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला हाही दिव्य सोहळा. या सोहळ्यातील ही तृतीय दिवसाची कीर्तन सेवा माझे मित्र सिद्धबेटामध्ये वैराग्याचं प्रतिरूप म्हणून ज्यांच्याकडे उभा महाराष्ट्र पाहायचा, हल्ली देहरूपाने आपल्यात ते नाहीत, वैराग्य मूर्ती सद्गुरू जयराम बाबा भोसले बाबांकडे आम्ही 2002 आणि 3च्या दरम्यान सोबत होतो. ते माझे मित्र समाधान महाराज आणि त्यांचा जवळून परिचय गुरुवर्य आपले पंढरी बाबा या दोन्ही महापुरुषाच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या वतीने प्राप्त झालेली सेवा आहे. सात्संगत हा कीर्तनाचा प्राण आहे. वक्त्याचे ओठ बोलतात, वादकाचे बोट बोलतात, लावणी मृदंग श्रुतिटाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म याचा मिलाप झाला की मग कीर्तन भक्तीचा आनंद आपल्याला भोगता येतो. मग नामदेव महाराजांचं वचन सार्थक होतं, नाचो कीर्तनाचे रंगीत ज्ञानादीप लावू जगी. तुकोबऱ्या म्हणतात, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाके तरी ऋणी देवाळेसा. घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्त आत्मस्थिती सांडवण ही कीर्तनाचं सामर्थ्य आहे. परंतु मग त्याकरता सात्संगत सुद्धा तितकी तोलामोलाची पाहिजे. अत्यंत गोड मृदंगवादक आपल्या भागाचं वैभव हरिभक्त पारायण आमचे दिनेश महाराज मोजड, अत्यंत हा मोजाड ते अत्यंत गोड असणारे मृदंगाची साथ करतात. त्यांनी 10 टाकला की आपण आ म्हणावं त्याचं गोड मृदंगाचं साथ अगदी. आणि त्यामध्ये सात्विक आहे, साथीचं वादन आहे. स्वतंत्र वादन वेगळं आणि साथीचं वादन वेगळं. हल्ली कीर्तना करतात म्हणजे ते वाजवायला लागलेत, मी नाव नाही सांगणार, नाव घेणं उचितही नाही, पण बऱ्याच वेळेला ते वाजवायला लागले की त्यांच्या वाजवण्याकरता कीर्तन करावं लागतं. आणि क्वचित असे वादक असतात की ते कीर्तनाकरता वाजवतात. त्यात ते आपले महाराज आहेत, त्यांच्याकरता तुम्ही टाळ्या वाजलं तर काही वावग होणार नाही. अत्यंत गोड मृदंगाची साथ त्यांची आहे. तदनंतर जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग, कीर्तनी भरला प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला.
अशी गोड सुरेल चाल गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध करणारे 2004च्या दरम्यान लक्ष्मण महाराज येरम यांच्या दिल्लीमध्ये 18 दिवस महाराजांना आम्ही सोबत भजन केलं. त्या दिवसाच्या नंतर मध्ये एकदा मुंबईमध्ये कुठेतरी गाठ पडली. त्याच्यानंतर आजच माझे अत्यंत गोड गानकोकिळा असणारे वारकरी गायन, वारकरी चाली ज्यांच्याकडनं आपण ऐकाव्या ते हरिभक्तपरायण आपले गोरख महाराज गतीर ते आवर्जून उपस्थित आहे. आणि आळंदीमध्ये अत्यंत गोड, अगदी महाराष्ट्र ज्यांना ओळखतो का त्या चिगरी गुरुजीच्या काही हरकती ऐकायला भेटल्या. शेवटी खूप गोड, खूप ते हरिभक्तपरायण आमचे रमेश महाराज गिरी आणि जे दोन ऋषी महाराज आणि रोशन महाराज हे गावकरी आहे का मग? अरे वा वा, गावकरी महाराज छान. इतर असणारी ही बालगोपाळ मंडळी, आपल्या गावातील पंचक्रोशीतील गोड भजनी मंडळ, बहुसंख्येने असणारे आपण ज्येष्ठ नागरिक, कीर्तन भक्तीवर प्रेम करणारे सर्वच क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी, माझ्या माता भगिनी, तरुण बंधू भगिनी, गोड असणारे साऊंड सिस्टीमवाले, विनेकरी, चोपदार, आजचे यजमान, त्याला म्हणून मला काही नाव दिसत नाही, नंतर तुम्ही सांगा, आणि नितीन बंधू त्यांनी मध्यंतरी संपर्क केला. हरिभक्तपरायण माझे मित्र गोड कीर्तनकार आहेत, गोड वक्ते आहेत, आकाश महाराज सोनू तेही आवर्जून उपस्थित आहेत. असो सर्वांनाच अंतकरणापासून त्रिवार धन्यवाद देऊन आपण चिंतनाला आरंभ करूया. विठ्ठल 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 तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ चेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशाला ह्या, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. या अभंगामध्ये रामेश्वर भट्ट वागुली करत तुम्हाला सर्व आस्तिक मंडळीला जगद्गुरु तुकोबराय आणि या सृष्टीचं पालन करणारी देवता महाविष्णू हे दुजे कसे नाही, अर्थात ते एकच कसे आहे, त्यांचा एकत्वाचा विचार तुम्हा आम्हाला प्रतिपादन करून जगद्गुरु तुकोबरायाची महती आजच्या अभंगामध्ये प्रतिपादन करतायत. विठ्ठल विठ्ठल तुका विष्णू नाही दुजा हे अभंगाचं एक प्रकारचं केंद्रबिंदू आहे. मग काय विष्णूच्या नामात जे सामर्थ्य आहे तेच तुकाराम नामात सामर्थ्य आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. भगवान विष्णूचं नाम घेतल्याच्या नंतर जसा यम कापतो तसं जगद्गुरु तुकोबरायाचं नाम घेतल्याच्या नंतरही यम कापतो. भगवान विष्णू जसे सामर्थ्यशाली आहेत तसे जगद्गुरु तुकोबराय देखील सामर्थ्यशाली आहेत. भगवान विष्णू जसे पुरुषार्थी आहेत तसे जगद्गुरु तुकोबराय देखील पुरुषार्थी आहेत. भगवान विष्णूचं जसं जडावर प्रभुत्व आहे तसंच जगद्गुरु तुकोबरायाचं देखील जडावर प्रभुत्व आहे. आणि म्हणून तुका आणि विष्णू हे दुजा नसून ते एकच आहे असं रामेश्वर भट्ट सांगतात. विठ्ठल विठ्ठल कुणाला सांगतात? नास्तिकाला तर सांगत नाही. समाजामध्ये दोन आस्तिक आहे आणि दुसरा आस्तिक आहे. नास्तिक कुणाला म्हणतात? नास्तिको वेद निंदका, जे वेदाची निंदा करतात, धर्म, संत, श्रुती, पुराण ज्यांना मान्य नाही ते नास्तिक आहेत. आणि आस्तिक कोणाला म्हणतात? जे श्रुतीला अर्थात वेदाला मानतात. अगदी माझे गुरु सद्गुरु साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा म्हणत असतात, खरं तर आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, भागवत धर्मामध्ये एखाद्या वेळेला देवाला मानत नसेल तो नास्तिक नाही. देवाला मानत नसेल तो नास्तिक नाही, जो वेदाला मानत नाही तो नास्तिक आहे. म्हणून नास्तिको ईश्वर निंदका असं नाही उच्चारलं, नास्तिको वेद निंदका. जो वेदाची निंदा करतो तो नास्तिक आहे, जो वेदाला मानत नाही तो नास्तिक आहे. एखाद्या वेळेला ईश्वर असेल, ईश्वर अवतार असेल, अनंत अवतार घेशी भक्ताकाराने ते अनंत अवतारामध्ये 24 अवतार श्रीमद भागवत महापुराणात सांगितले. संत मालिकेमध्ये 10 सांगितले. गर्गाचार्याने गर्ग संहितेमध्ये त्याचे प्रकार 6 केले. तर त्या 10 अवतारामध्ये एक देवाचा बुद्ध अवतार आहे. त्या बुद्ध अवतारामध्ये देवाने वेदाच्या विरुद्ध काही गोष्टी सांगितल्या. म्हणून ईश्वर म्हणून आपण त्याची पूजा करतो, पण त्याचं मत मानत नाही का तो वेदाच्या विरुद्ध बोलला म्हणून.
माऊली सांगतात अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. अर्थात वेद आपल्याला प्रमाण आहे. विठ्ठल विठ्ठल मग नास्तिक तो आहे जो वेदाला मानत नाही आणि आस्तिक तो आहे जो वेदाला मानतो. दोन वर्ग झालेत, आस्तिक आणि नास्तिक. त्या आस्तिकामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत. एक श्रौत आस्तिक आहे आणि दुसरा तार्किक आस्तिक आहे. श्रौत आस्तिक कुणाला म्हणतात आणि तार्किक आस्तिक कुणाला म्हणतात? श्रुती प्रमाणाला आपलं डोकं न चालवता पूर्णतः समर्पित होऊन स्वीकारतो. समर्पण शब्दाचा अर्थ एक आहे सर्पण. सर्पण कळतंय ना? सर्पण कशा करता वापरतात? बरोबर, स्वयंपाक करण्याकरता, सुलंगानं घालणार. ते सर्पण कधी म्हणतं का मला कोणत्याही स्वयंपाकाला घाला, कोणत्या घालू नका, कसं घाला, कसं घालू नका, कधी जाळा, कधी जाळू नका, या मुहूर्तावर त्या मुहूर्तावर, काही बोलत. जसं टाकलं तसं ते पेटतं. तसं आपलं पूर्ण समर्पण करणं, आपलं स्वतःच काहीच व्यक्तिगत न ठेवणं. तया अहम वाचा चित्तांग देऊन या शरण रेग महोदधी का गांग रेगाले जैसे. काया वाचा म्हणे सर्व सुधार बाप ब्रह्मदेवर विठ्ठलाचा वारी कर. जशी गंगा समुद्राला पूर्ण समर्पित होते, होळीत फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तसं पूर्ण शास्त्राला पूर्णतः स्वीकारणं याला श्रौत आस्तिक म्हणतात. आणि जो दुसरा शास्त्राला स्वीकारतो पण पूर्ण नाही स्वीकारत, जितक्या बाबतीमध्ये आपल्या बुद्धीला कळतं, पटतं, झेपतं, आपल्याला योग्य वाटतं तेवढ्या बाबतीत शास्त्र स्वीकारतो, आणि बाकी बाबतीमध्ये शास्त्र स्वीकारत नाही, त्याला तार्किक आस्तिक असं म्हणतात. विठ्ठल 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 श्रौत आस्तिक वेगळा आणि तार्किक आस्तिक वेगळा. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय श्रौत आस्तिकालाही बोलतात आणि तार्किक आस्तिकालाही बोलतात. नास्तिकाला बोलत नाही, कारण नास्तिक कीर्तनाला येत नसतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जे कीर्तनाला येतात त्यांना नास्तिक म्हणत असेल तर म्हणणारा नास्तिक ठरेल. जे कीर्तनाला येतात, वारीला येतात, प्रवचनाला येतात, गाथा ज्ञानेश्वरी वाचतात, जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायला मानतात, त्यांना नास्तिक म्हणत असेल तर तो म्हणणारा नास्तिक नाही. त्यामुळे इथे जे आले ते प्रत्येक आस्तिक आहे. फक्त त्या आस्तिकामध्ये काही श्रौत आस्तिक आहेत आणि काही तार्किक आस्तिक आहेत. श्रौत आस्तिक म्हणजे शास्त्रावर पूर्ण ज्याची निष्ठा आहे, पूर्ण समर्पण आहे. एक छोटीसा प्रसंग सांगतो. कुमारील भट्ट आपण नाव ऐकलं असेल. हे कुमारील भट्ट आस्तिक आहे आणि ते श्रौत आस्तिक आहे. प्रसंग असा घडला, जी नास्तिक लोक आहेत, गो ब्राह्मणाची निंदा करणारे आहेत, श्रुती प्रमाणाला न मानणारी आहेत, त्यांचं त्यांना खंडन करायचं. पण एखाद्याचं आपल्याला नास्तिकाचं खंडन करायचं असेल तर त्याचं मंडन काही कळालं तर खंडन करता येतं. त्यांचं मंडनच कळालं नाही तर खंडन कसं करणार? आणि म्हणून त्यांचं मंडन करण्याकरता थोडासा वेश बदलून, त्यांचेच मामाच होते ते नास्तिक, आणि मग ते मामाकडे शिक्षण घेण्याकरता गेले. आणि ज्या वेळेला ते मामा काही दिवस त्यांचं मत ऐकलं, ते गो ब्राह्मणावरती गलिच्छ शब्दामध्ये टीका करू लागले. आणि अक्षरशः ज्यांना ते मान्यच होतं, जी नास्तिक होती ती टाळ्या वाजून हुसहुस करून त्या वक्त्याला प्रतिसाद देऊ लागले. पण यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि कळालं, अरे हे आपले नाही, हे वेश बांधून आपल्यात कोणीतरी आलेले आहे. मग त्यांच्या मामानेच विचारलं, का हो भांजे आपल्याला हे पटत नाही? म्हटले बिलकुल पटत नाही. म्हटले पण हे मान्य केलं पाहिजे. म्हटले जे श्रुतीच्या विरुद्ध आहे ते मी मान्य कसं करेल? आणि शेवटी मामा ऐकत नाही, त्यांनी रात्ररात पसार झाले. पण मामाने विचार केला, जरी आपला भाचा असला, हा जर भविष्यात राहिला तर आपलं नास्तिक मत आपल्याला प्रतिपादन करता येत नाही, आपण याचा निकाल लावला पाहिजे. आणि मग ते रात्ररात तिथून प्रसार झाले. आणि मग त्यांनी आपल्या सनातन हिंदू धर्माचा प्रचार प्रसार केला. एका उंच टेकडीवरती लाखोच्या संख्येने आस्तिक लोक आणि लाखोच्या संख्येने नास्तिक लोक असा दोन्ही जनसमुदाय एकत्र आला. 1000 फुटाचा उंच कडा आहे. आता त्या मामांनी म्हणजेच या नास्तिक पक्षाने विचार केला, आता हे आस्तिक आहेत, आपण नास्तिक आहोत, यांच्यासोबत आपल्याला जर लढा करायचा म्हटलं आणि कुमारील भट्टाचा निकाल लावायचा म्हटलं तर शक्तीनिशी आपण लढू शकत नाही, कारण यांच्याही बाजूने मनुष्यबळ भरपूर आहे. पण एक करू, बऱ्याच वेळेला शक्तीनेच युद्ध जिंकलं जातं असं नाही, युक्तीने युद्ध जिंकलं जातं. युक्तीने सुद्धा पराजय करता येतो. मग त्यांनी थोडंसं युक्ती केली. त्यांनी सांगितलं, हे बघा कुमारील भट्ट, तुमचे वेद प्रमाण असेल आणि आम्ही ते प्रमाण मानावे असं तुम्हाला प्रामाणिकपणाने वाटत असेल तर एक सोपं असं करा,
हे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, 4 वेद हृदयाला कवटाळा आणि 1000 फुटाच्या उंच कड्यावरून खाली स्वतःला तुम्ही झोकून द्या. तुम्ही खाली सही सलामत आला, तुम्हाला कुठली इजा झाली नाही तर आम्ही तुमचे वेद प्रमाणभूत मानू. त्यावेळेला ऐका बरं का, ऐकण्यासारखं आहे. त्यावेळेला कुमारील भट्टाच्या बाजूची जी आस्तिक लोक म्हणायला लागले, कुमारील भट्ट यांच्या बोलण्याला आपण बळी पडू नका. हे परस्पर तुमचा काट्याने काटा काढण्याचा प्रकार आहे. यांना बळी पडू नका. हे आता शक्तीने लढू शकत नाही म्हणून यांनी केलेला हा युक्तिवाद आहे. कुमारील भट्ट त्यांच्या जन समुदायाला एक वाक्य बोलतात, जे तुम्हाला कळतं ते मला कळत नाही असं तुम्हाला का बरं कळायला लागलं? ते तुम्हाला कळालं तर बरं होईल. काय बोलते? जे तुम्हाला कळतं ते मला कळत नाही असं तुम्हाला का कळू लागलं? अरे जे तुम्हाला कळतं यांचा हा युक्तिवाद आहे, परस्पर निकाल लावण्याचा विचार आहे, तुम्हालाही कळतं. पण हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातलेले कर्म, कीटकाचा सांदा, रवरव दुर्गंधी, अमंगळतेचा बाधा, स्मरे ते हरिहरा, ध्यायी श्रीकृष्ण गोविंदा, परिये दे मदाला असा सोहम जोजोरे बाळा. एक दिवस देह जाणारच आहे. पण या निमित्ताने यदा कदाचित मी जर वाचलो, ही लोक काय बोलले, तुम्ही जर वाचला तर आम्ही नास्तिकपणा टाकून देऊ, वेद प्रमाणाला स्वीकारू, आम्ही तुमचं शिष्यत्व स्वीकारू, तुम्ही म्हणाल तसं आम्ही वागू. हा लाखो, मी एकटा जर वाचलो आणि वेद जर प्रमाण ठरले तर ही सगळी काय होतील? सगळी नास्तिकचे आस्तिक होतील. एवढं दिव्य करायला काय हरकत आहे? 4 वेद त्यांनी हृदयाला कवटाळले, वरच्या 1000 फुटाच्या उंच कड्यावरून खाली स्वतःला झोपून देताना म्हणतात, यदि वेद प्रमाणम तदा जीवेयम. जर वेद प्रमाणभूत असेल तर मी जिवंत राहील. आणि 1000 फुटाच्या उंच कड्यावरनं कुमारील भट्टांनी खाली स्वतःला झोकून दिलं. सगळे पाहत होते, खाली धावलेत. कुमारील भट्ट खाली जशाला तसे आपल्या 2 पायावर उभे राहिले. काही झालं नाही त्यांना. खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पुरातन कालामध्ये राजे शिवछत्रपतीच्या कालापर्यंत एखादी अक्षम्य गुन्हा अपराध केला तर त्याला कडेलोटाची शिक्षा व्हायची. आपण त्या शिवनेरी गडावर जाऊन पहा. सिंहगडावर जा, जुन्नर तालुक्यामध्ये. त्या सिंहगडावर आजूक सुद्धा कडेलोटाचे एक स्थान आहे. तिथून आज पाहिलं तरी आपले डोळे फिरतात. आणि हा तर 1000 फुटाची उंच खाली सोडून दिल्याच्या नंतर त्याचं हाडही पाहायला भेटत नाही. पण कुमारील भट्ट आपल्या पायावर जसे तसे उभे राहिले, त्यांना काही इजा झाली नाही. असं म्हणतात त्यांच्या डाव्या डोळ्याला एक दर्भाची काडी लागली, तिथून रक्तस्राव होऊ लागला. एवढंच काय, ते बाकी काही झालं नाही. बाकी कोणाचं हाडही पाहायला भेटत नाही. पण आपल्याकडे म्हणतात बोनचे गैवो हौसिने. आपल्याला गोष्ट माहिती असेल बिरबल बादशाची, बोनचे गैवो हौसिने आते. एवढं तरी हा कलंकाला का लागावा? कोणाला वाटलं? कुमारील भट्ट. आणि त्या कुमारील भट्टाची ती प्रचंड प्रगाढ असणारी निष्ठा पाहून 4 वेद मनुष्य रूपात आले. कुमारील भट्टाला लोटांगण घालतात, तुमच्यासारखे आहेत म्हणून आज वेद जिवंत आहे, शास्त्र जिवंत आहे, सनातन धर्म जिवंत आहे. तुमच्या निष्ठेला आमचा त्रिवार सलाम. असं वेद मनुष्य रूपात येऊन बोलतात आणि कुमारील भट्ट ते वेदावर रागवतात. हे याचं फल का? असं का व्हावं? कधी कधी होतं शालेय जीवनामध्ये. विद्यार्थी असतात, 2 प्रकारचे असतात. काही वर्षभर अभ्यास करतात आणि काही परीक्षेच्या वेळेला ते अपेक्षित फाडून पास होतात. आणि मग जे परीक्षेच्या वेळेला अपेक्षित फाडून पास झालेले विद्यार्थी ते 35% वर पेढे वाटत असतात. आणि ज्याने मात्र डोळ्यात तेल घालून अहोरात्र अभ्यास केला, त्याचे 5 पॉइंट कमी पडले तर तू पेपर तपासणाऱ्या शिक्षकाशी भांडत असतो, माझे 5 पॉइंट का कमी केले? कुठे चुकलं ती चूक दाखवून द्या, मग मी मान्य करतो. त्यावेळेला हे 35% वाले त्याला म्हणत असतात, अरे दे सोडून, काय विचार करत बसतात भल्याग्रस्त. अरे 35% वर आम्ही पेढे वाचतो, 5 पॉइंट करता तो शिक्षकाशी भांडतो, दे सोडून म्हटल्याच्या नंतर हा त्यांना म्हणतो, अरे तुमची योग्यताच ती आहे. गुटखा खात, बिड्या फुकत, ओढ्या नाल्याने फिरत तुम्ही राहिला, परीक्षेच्या वेळेला अपेक्षित फाडून पास झाला, तुमची योग्यताच ती आहे, तुम्ही सोडूनच देणार ना. पण मी डोळ्यात तेल घालून अहोरात्र वर्षभर 360 दिवस अभ्यास केला, माझा 5 पॉइंटही कमी होता कामा नये, असा एखादा विद्यार्थी बोलावा. त्यातली कुमारील भट्ट आहे. कुमारील भट्टाला इतर म्हणतात त्यांचे भक्त मंडळी, अहो हे वेद मनुष्य रूपात येऊन तुम्हाला लोटांगण घालतात, तुमचा सन्मान करतात, त्यांचा सन्मान स्वीकारण्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर रागवता काय? लागलं ते द्या सोडून. नाही म्हटले, असं होऊ नये. असं का व्हावं? काय एवढं तरी इजा का व्हावी? कारण माझी तर वेदावर निष्ठा आहे, माझी वेदावर शब्द आहे. पण ते वेद म्हणायला लागले, कुमारीलजी तुमच्या निष्ठेला अजून काय आमचा प्रणाम आहे, पण तुम्ही जर म्हणत असाल तर असं का, तर तुमचाच वाक्याचा विचार तुम्ही करा, अपराध तुमचा आहे. म्हटले म्हणजे मी वेदाला उराशी कंटाळून 1000 फुटाच्या उंच कड्यावरून खाली स्वतःला झोकून दिलं, हा माझा गुन्हा आहे, अपराध आहे? नाही, बिलकुल नाही.
म्हणून तर आम्ही प्रगट होऊन तुम्हाला सलाम करतो, तुम्हाला नमस्कार करतो, तुम्हाला वंदन करतो. पण तुम्ही एक वाक्य बोलला ते चुकीचं बोलला, ते संशयास्पद आहे. निश्चयात्मिकता त्यात नाही, त्यामध्ये संशय आहे. त्याला चतुष्कोटिक द्विकोटिक किंवा चतुष्कोटिक असतो, त्याला संशय म्हणतात. तुम्ही काय बोललात? यदि वेद प्रमाणम तदा जीवेयम. यदि मराठीमध्ये आपण जर म्हणतो, संस्कृतमध्ये यदि म्हणतात. जर वेद प्रमाण असेल तर मी जिवंत राहील. तुम्ही जर म्हटला म्हणून हा तर डोळ्यात गेला. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं वेद प्रमाणच आहे आणि मी जिवंत राहणार, मला काही होणार नाही, तर हा तरही डोळ्यात गेला नसता. पण तो जर तर थोडा बाजूला आपणही जर सोडला तर बरं पडेल. काय त्याचा जर तरचा विचार करायचा? तो जर बाजूला सोडला तर कुमारी भट्टाची जी निष्ठा आहे ना, त्याला श्रौत आस्तिक म्हणा. आयसी वैदिक निष्ठा जरी झाली या सुभटा तरी के आहे अनिष्ठा भेटेने का? काय गोड महाराजांनी सांगितले. आयसी वैदिक निष्ठा, अशी वेदावर आपली एक निष्ठा असेल, आयसी वैदिक निष्ठा जरी झाली असुबटा, जर आपल्या अंतकरणामध्ये पूर्व सुकृताने अशी वेदावरची निष्ठा जन्माला आली तर के आहे अनिष्ठा भेटेने का? अनिष्टाची आपली भेट स्वप्नात तरी होईल काय? उत्तर आहे नाही. स्वप्नी तेही दुःख कोणी न देखे डोळा. नामाच्या गजरे बैसतले कळी काळ. कोणतं नाम? हे तुकाराम. विठ्ठल विठ्ठल हा श्रौत आस्तिक आहे. आणि दुसरा असतो तो तार्किक आस्तिक. तार्किक आस्तिक म्हणजे तो प्रत्यक्षेन अकिलतन आपी तर्केन ग्राह्यती न्याय रसिका असं म्हटलेले त्यांच्या बाबतीत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एखादी गोष्ट प्रत्यक्ष दिसत असेल तरी ते म्हणणार बाप दाखवणे तर श्राद्ध घाल. म्हणजे प्रत्येक गोष्टीला कुठेही ते तर्कच लावणार. पक्ष काय, हेतू काय, दृष्टांत काय, व्याप्ती काय. तार्किक असतात. आणि ते काय आहे, माऊलीची ओवी सांगतो तर महाराजांनी एक सांगितली, मी एक सांगतो. अनुमानाचे पैसे कळले की रायसे, काय मृगजळाचे ओलावून भूमी तिबे. एक मुलगा काशीला गेला. ऐका बरं का आया भगिनींनो, थोडस शांततेने इकडे लक्ष दिलं तर तुम्हाला सुद्धा काही पदरी पडेल बरं का. त्या कोणता आस्तिक म्हटलं मी आता? तार्किक आस्तिक. ते तार्किक आस्तिक एक व्यक्ती काशीला बाळ गेला, शिकायला गेला. 12 वर्ष शिकून आला. त्याने चांगली काशी केली बरं. तो काशीवरून आला. घरी आल्याच्या नंतर आई वडील रानात गेलेले आणि हा रानात गेला वडिलाच्या मागे. आणि मागे गेल्याच्या नंतर आई वडिलांनी बघितलं बाळासाहेब आले काशीवरनं. 12 वर्ष काशी करून आले. पण बाळासाहेब काशीहून आल्याच्या नंतर बाळासाहेब काही आई वडिलाचं दर्शन घ्यायला तयार नाही. ते न्यायाचार्य होऊन आले. काय होऊन आले? न्यायाचार्य. पण न्यायाचार्य असले पित्याने ऐसा वंदवा कुमर जयाचे अंतरी न्याय वशे का देव वसे. देव वसे म्हटले, न्याय वशे नाही. पण यांना वाटलं आपण न्याय वशे, मग देवा पित्याने आपलं दर्शन घ्यावं. आईचं दर्शन नाही, वडिलाचं दर्शन नाही. पण आपण न्यायिक आहोत, आपण मोठे आहोत, हे आई वडिलाला कळावं असं बाळासाहेबांना वाटायला लागलं. वडील मनात म्हटले, पोऱ्या सुधरायला पाठवला पण बिघडून आला. पण एकदम प्रतिकार तर करता येत नाही. नाश्ता करायला बसले. थंडीचे दिवस आहे. शेतीत काम करायला गेले आणि ते लाडू घेऊन गेले होते. मेथीचे लाडू, कडू लाडू असतात ना थंडीच्या दिवसात. आता दोघच पती पत्नी विठ्ठल रखुमाई असल्यामुळे त्यांनी दोनच नेले. बाळासाहेब येतील यांना काय माहिती. पण मग ते घेतलेत, बसलेत. तेवढ्यात बाळासाहेबाला वाटलं आपली विद्वत्ता दाखवावी. काही काही बैल असतात, देवाला सोडलेले असतात. त्यांना कठाळ्या म्हणतात, काही भागात नंदी म्हणतात, सांड म्हणतात. ते काय करतात, त्यांना टक्कर खेळायला दुसरा भेटला नाही का ते मातीत चिंकूप असतात. तसं काही काही विद्वानाचंही होतं. तसं मी करणार नाही. तुमचे चेहरे जोपर्यंत प्रतिसाद देतात तोपर्यंत मी असं करेल, नाही तर मला तसंही कीर्तन करता येतं. पण ते कीर्तन नाही, ते नर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल ते बाळासाहेबांनी बघितलं आणि ते 2 लाडू दिसले. ते लगेच आईला म्हटले, आई हे लाडू किती? आई म्हणायला लागली 2. आई म्हटली 3 लाडू आहे. नाही म्हटले बाळा 2 आहे. म्हटले 3 आहे. 2 आहे रे, 3 आहे. थोडस माझ्याकडे बघा, प्रॅक्टिकली दाखवतो. हा एक लाडू आणि हा एक लाडू असं ते डिश मध्ये प्लेट मध्ये ठेवलेला आहे. किती लाडू आहे? आई म्हटली 2. म्हटले 1 आणि 2. 1 आणि 2 म्हटल्याच्या नंतर बाळासाहेबने त्यातल्याच एक उचलला. म्हटले पहिले 2 आणि हा एक 3. पहिले किती? 1 2 आणि 2 आणि 1 3. ती आई म्हणायची नाही बाळासाहेब, आता हा एक आणि हा एक 2. तो म्हणायचा आई तसं नाही, गणितात 2 आणि 1 किती होतात? 3 होतात ना. पुन्हा ठेव. आईने पुन्हा ठेव.
हे किती लाडू? आई म्हटली बाळासाहेब 2. 1 2 बरोबर. आणि पुन्हा उचलला म्हणले 2 आणि 1 3. पण आई म्हणायला लागली नाही हे 2च आहे. पण बाप तिथेच होता. ते स्वामीजी म्हणायचे बाप भी तो उशी काही था. त्याचाच बाप होता. आणि बापाचे कारण गुन्हा कार्यानं वर्तन ते बाप म्हणायला लागला अगे वेडी बाळासाहेब म्हणतात ते बरोबर आहे. लाडू किती आहे? 3 आहे. लाडू 3 आहेत. हो हो 3 लाडू आहे. 3 लाडू आहे म्हटल्याच्या नंतर बाळासाहेबाला वाटलं आनंदाची गोष्ट आहे. आपली विद्वत्ता कोणाला कळाली? कळाली. बाळासाहेबाला आनंद वाटला. पण बाप तो बाप असतो हे लेखाने कधी भान ठेवलं पाहिजे बरं. बाप तो बाप असतो. बापाचा बाप होऊ नये, लेखाचा बाप व्हावं. हो की नाही? लेखाचा बाप व्हायला हरकत नाही, पण बापाचा बाप होऊ नये. आणि जो बापाचा बाप होतो तो बाप म्हणण्याच्या लायकीचा नसतो. आपण कारणाचं कारण होऊ शकतो का आपल्या कार्याचं कारण होऊ शकतो? तुम्ही काही नाराज नाही ना? आपण कारणाचं कारण होऊ शकतो का आपल्या कार्याचं कारण होऊ शकतो? तर सोपं बोलू का? आपण आपल्या बापाचा बाप होऊ शकतो का आपल्या लेखाचा बाप होऊ शकतो? असंच बोला. आपल्या लेखाचा बाप होऊ शकतो, आपल्या बापाचा बाप होऊ शकत नाही. बाप बाप असतो. मग बापाने बघितलं. आणि काय आहे काही ठिकाणं असे असतात ते खरे. आमच्या डॉक्टर बाबाचे वाक्य सांगतो, वी आर फ्रेंड टू बॉडी बट वन हर्ट. त्यांचे शरीर 2 हृदय 1 असेल तर असे पती पत्नी, असे गुरु शिष्य, असे देवभक्त, असे 2 मित्र ते न बोलताही बोलतात. आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला हा अनुभव असतो. ते न बोलताही बोलतात. त्यांना सगळ्या गोष्टी बोलाव्याच लागतात असं नाही. पण त्यांचं काय एक झालं पाहिजे? हृदय एक झालं पाहिजे. हृदयाची तार जुळली पाहिजे. जसं मोबाईलची रेंज जुळाली का इथून अमेरिकेला 1 मिनिटात बोलता येते. 1 मिनिट कशाला करायचं काय? 15 सेकंदामध्ये 5 सेकंदामध्ये बोलता येते. तशी ही भौतिक रेंज जुळाल्याच्या नंतर पण ते बोलावं लागतं मग बोलता येतं. पण हृदयाची तार जुळाली की न बोलताही बोलता येतं. बोलावंच लागतं असं नाही. आणि मग त्या बाळासाहेबाच्या आईकडे बाळासाहेबाच्या बाबांनी बघितलं. तिला बोललेत ते. बाळासाहेबाला कळालं नाही कारण बाळासाहेब अजून व्हायचा होता. कोण? अरे वा, धन्यवाद. विठ्ठला 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 अशी श्रुती पाहिजे. बाळासाहेब अजून बाप व्हायचा होता. बाप झाल्याशिवाय बाप कसं कळत? आणि खरं सांगू बाप झाल्याशिवाय बाप नाही कळत. बाप झाल्याशिवाय बाप नाही कळत. आता गोष्टीत गोष्ट आठवली 1 मिनिटात सांगू. मारुती बाबांची गोष्ट. 4 दिवसावर पावसाळा आला. ऊन रणरणत होतं. आणि लेक वर गेला. 80 वर्षाचा बाप म्हणायचा बाळा खाली ये, बाळा खाली ये, ऊन उतरल्यावर जा. बाळ खाली तर आला नाही पण तिथून म्हटलं अरे थेरड्या तुला बोलायला काय गेलं? 4 दिवसावर पाऊस पडला, पत्रे गळतील, मग काय तू वर येणार का? 17 वेळेस खाली ये खाली ये खाली ये. नाही येणार. काम केल्याशिवाय नाही येणार. बाळा तू मला थेरड्या म्हण, काय म्हणायचं ते म्हण, पण तू खाली ये खाली ये खाली ये. पार्ट ऐके ना. शेवटी बाप म्हणला याला कळणार नाही. पण बापाने बापाच्या भाषेत त्याला सांगितलं. त्याचं पोर खाली झोळणीत होतं, पाळण्यात होतं. ते 6 महिन्याचंच होतं. त्या आजोबांनी ते बाळ उचललं, तुळशीच्या ओट्यावरती उघड्या फरचीवर असं उन्हात टाकलं. ते कार्ट चिरचिर चिरचिर आरडायला लागलं. मग यांनी वरून पाहिलं. ए थेरड्या काय करतोस म्हटले. मूर्खा काय करतोस? ते म्हणले मूर्ख म्हणणे तर काही म्हण, जोपर्यंत माझा लेख खाली येत नाही तोपर्यंत तुझा लेख आत जात नाही. जोपर्यंत माझा लेख खाली येत नाही तोपर्यंत तुझा लेख आत जात नाही. त्याने वरून उडी टाकली. तो खाली आला. मग त्याला कळालं बापाचं प्रेम काय असतं. विठ्ठल विठ्ठल बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुली कुरबानी वाढवावी, आपुली कुरबानी वाढवावी. एकाएकी केला विराची साधनी, एकाएकी केला विराची साधनी. आपुली कुरबानी वाढवावी, आपुली कुरबानी वाढवावी. एकाएकी केला विराची साधनी,
एकाएकी केला निराशीचा एकाएकी केला निराशीचा रे एकाएकी केला निराशीचा बाप करी जोडी लेकराची ओढी, बरोबर का? आणि पुढे काय? आपुली करवंडी वाढून आपुलिया करवंडी वाढून कुरवांडी ओवाळू नये. वा वा, म्हणजे आपलं कायावाचमन ओवाळून लेकरा करता बाप जोडी करत असतो, हे असे अर्थात त्याला बाप म्हणतात. मग मी काय काय सांगत होते त्याच्या अगोदर? बाप कळण्याकरता बाप व्हावं लागतं. बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही. आणि मग ते लेखाचा आपण दाखला मध्ये तरी दिला, तुझा जोपर्यंत माझा लेख खाली येत नाही तोपर्यंत तुझा लेख मध्ये जात नाही, असा बाप बोलतो. मग ते बाळासाहेब सांगत होतो मी, बरोबर ना? ते बाळासाहेबाला बाप म्हणायला लागला. आता ते न बोलता बोलले तिला, घरचीला, आणि घरचीला कळालं आपले घरचे काय सांगतात. आणि मग घरचीने पटकन त्या डिश मधले एक लाडू स्वतःकडे घेतला, एक लाडू घरच्याकडे दिला, आणि दोघांनी नाश्ता सुरू केला. बाळासाहेब कधी हिच्याकडे बघायचे, कधी याच्याकडे बघायचे, म्हणजे घरचीकडे घरच्याकडे, अर्थात आईकडे बाबाकडे, आईकडे बाबाकडे, आईकडे बाबाकडे. बाळासाहेबाला वाटायचं किमान निम्मा देतील, एक घास देतील, अर्धा देतील, थोडा तरी देतील. मग शेवटचा घास त्यांनी मध्ये टाकल्याच्या नंतर म्हटले आई बाबा मला. म्हटले बाळासाहेब जो आता तिसरा तुम्ही सिद्ध केला तेवढा तुम्ही खाऊन घ्या. विठ्ठल विठ्ठल प्रसंग संपला. लाडू सिद्ध करता येतो का खाता येतो? सिद्ध करता येतो, खाता नाही. तसं तर्केताम तर्केताम माफ तर्केताम, तर्क करावा श्रुती मता तर्कून संधेयताम. श्रुतीला अनुकूल तर्क करावा, श्रुतीला प्रतिकूल तर्क करू नये. श्रुतीच्या पुढे तर्क लावू नये, श्रुतीच्या मागे तर्क लागावा, मग तू दृढ होतो. विठ्ठल विठ्ठल माझे गुरुजी डॉक्टर बाबा एक गोष्ट सांगत असते, श्रुतीच्या पुढे तर्क नाही लावू, मागे लावा. कसा लावावा? दोघे बंधू आहेत, तिघे आहेत, आणि जो धाकटा आहे तो जरा काम चुकार आहे, आळसी आहे, कंसात चतुर म्हणजे धूर्त आहे, आयत्या पिठावर देवगट्या ओढणार आहे, खायला 2 टाइम अगदी दणकवून हाणायचं, पण काम काही नको. पण आईबाप असल्यामुळे या दोघाला कर्तबगाराला काही बोलता येत नाही. पण एक दिवस वडील गेले आणि पती गेल्याच्या नंतर पतिव्रता जी स्त्री आहे ती लेकराच्या इच्छेने लेकरा करता म्हणून राहिली तरी ती झुरणी लागते, आणि थोड्या दिवसात तिने देह ठेवला, आई गेली. मग आता वडिलाचं वर्ष श्राद्ध वगैरे सगळं उरकलं, दुसऱ्या वर्ष श्राद्धाला आई गेली. मग आईच्या अस्थी ब्रह्मकुंडात विसर्जित कराव्या. पण हे दोघंही कर्तबगार म्हटले आपल्याला जायला वेळ नाही, हा काम तर काही करत नाही, याला जर पाठवलं तर चालेल. सांगितलं ए दादा तू काय कर, एवढ्या